वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ गाईज. मी आहे कृष्णा आणि तुम्ही बघताय कृष्णाज व्लॉग. तर आजच्या डेली रुटीन मधल्या गोष्टी ज्या मी शेड्यूल करून ठेवलेल्या त्या अर्ध्या गोष्टी झालेल्या आहेत, जसे की माझी आंघोळ, देवपूजा, रीडिंग आणि स्क्रिप्ट रीडिंग पण. ह्या गोष्टी झालेल्या आहे. आता फक्त जेवण बाकी आहे. आता मी प्लॅन करतोय की पनीर खिचडी बनवायची सिंपल. आणि त्यानंतर मी ऑडिशन हे करायचं प्लॅन करतोय, ऑडिशन शूट करायचा प्लॅन करतोय. त्यानंतर माझा जो नवीन रूममेट आहे त्याचं वर्कशॉप चालू आहे, कॅमेरा हँडलिंग लाईक सिनेमॅटोग्राफीचं त्याचं वर्कशॉप आहे. तर आज त्याने मला इन्व्हाइट केलेलं स्टुडिओवर. आधी तर मी जेवण बनवून घेतो आणि त्यानंतर मग ऑडिशन बनवतो. त्यानंतर पुढचं प्लॅन कसा एक्झिक्यूट करता येईल ते त्यावर विचार करतो. आमच्या जेवणामध्ये हे आहे चवळी आणि चपाती. कांदा मिसिंग आहे, कांदा मागवतो. कांदा बनवायला कांदा. आज मी पनीर बनवणार होतो, पण पनीर बनवायचा कंटाळा आला म्हणून मी मेसमध्ये आत्ता येऊन जेवण केलं. आणि इथे येऊन बघतो तर काय सेम LPG लाईन. अरे रिक्षावाला बाजू सरक. सेम LPG लाईन. ठीक आहे, ते तर चालूच राहणार. आता मी ताक घेतो. आता आपण ताक आणि दही घेतलंय आणि घरी जाऊया लवकर. गाईज, मी अजून एक नवीन गोष्ट ऍड केलेली आहे. मी रोज आता ऑडिओ मोनोलॉग रेकॉर्ड करणार आहे डबिंगसाठी. हो, मी डबिंगसाठी पण ट्राय करतोय. तर आता मी रेकॉर्ड करायला बसणार आहे. जस्ट मी जेवण करून आलो आणि आता रेकॉर्ड करायला बसेल. मला फोन यूज नाही करता येणार कारण की माझ्याकडे एकच फोन आहे फॉर व्लॉग शूट अँड फॉर रेकॉर्डिंग. माझ्याकडे माईक सेटअप आहे पण तो यालाच कनेक्ट होईल. सो 9 वाजत आलेले आहे, पाणी येतं 9 वाजता. आणि परवा आजचा वर्कआउटचा सीन असं झाला की आज आहे मंडे आणि आज असतो युजली मी चेस्ट आणि ट्रायसेप मारतो आणि मशीन्सवरती खूप गर्दी होती. सो मला स्विच करावं लागलं बॅक बायसेपवरती. आणि बॅक बायसेपचे सेट एकदम व्यवस्थित बसले कारण बॅक बायसेपच्या मशीन्सवरती गर्दी नव्हती. सो 2-3 दिवसापूर्वी टाकीतलं पाणी ओव्हरफ्लो करून गेलं होतं, तर पूर्ण किचनमध्ये पाणी झालेलं. आणि तो सीन रिपीट नको व्हायला म्हणून मी आज लवकर चाललो. तर लवकर जाण्याचा फायदा पण आहे, जसा लवकर जेवण करेल आणि वॉक पण लवकर होऊन जाईल. आणि गाईज, तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील, म्हणजे मी पर्सनल लाईफचे ब्लॉग टाकतोय, अजून पुढे पण मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कारण की मी एक्सप्लोअर करणार, मी ऑडिशन्सला जाणार आहे, सेट व्हिजिट करणार आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी. तुम्ही जर ॲस्पायरिंग ॲक्टर असाल तर डेफिनेटली माझ्यासोबत रिलेट कराल कारण मी मुंबईमध्ये, तुम्ही आला असाल नसाल पण मी पण स्ट्रगल करायला आलो आहे. तर मी माझी जर्नी दाखवतो आहे. तर तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर डू सबस्क्राईब आणि ब्लॉग्स बघत राहा. थँक्यू. मी इथेच ब्लॉग एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.